त्यांनी 60 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. शोले सारख्या अजरामर चित्रपटात वीरची भूमिका साकारली आणि राजकारण तसेच कुटुंबातही आपले स्थान निर्माण केले. त्यांचे नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. यांचा जन्म धर्मेंद्र सिंग देओल 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे खरे नाव धरमसिंह देओल असे होते. 1960 मध्ये त्यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून या चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांना खरी ओळख दिली ती शोले, ब्लॅकमेल, धर्मा, आझाद यांसारख्या चित्रपटांमधून त्यांना खरी ओळख मिळाली. ही मॅनची प्रतिमा ॲक्शन चित्रपटामधील दमदार भूमिकांमुळे ते ही मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. पण त्यांनी विनोदी आणि गंभीर भूमिका अतिशय यशस्वीपणे केल्या. त्यांची राजकीय कारकीर्द देखील आपण पाहिली तर ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून राजस्थानमधून 2004 ते 2009 मध्ये खासदारमधून निवडून आले होते. हिंदी सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आणि 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी 89व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाला अशा या अभिनेत्याला, ज्येष्ठ अभिनेत्याला आणि त्यांच्या कार्याला आदर्श एज्युकेशन सोसायटी आणि नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मानाचा मुजरा. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यावरती चित्रित झालेलं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे अजरामर गीत आजही तेवढंच जिवंत असल्यासारखं आपल्याला जाणवतं. आजही घराघरांमधून ते गीत रोज ऐकलं जातं आणि मैत्री कशी असावी याचं जिवंत उदाहरण देण्यासाठी या गीताचा वापर केला जातो.
वाजत राहायला पाहिजेत या अद्भुत अशा कलाविष्कारासाठी. तुमच्या टाळ्या हे आमच्या कलाकारांसाठी प्रोत्साहन असतं आणि त्याच्यामुळे टाळ्या या वाजल्याच पाहिजे.